Hello guys, myself Gulab Thumre and welcome to the channel Eduon Tips. Okay, बघा पाठीमागचं लेक्चर अचानकच बंद झालं थोडंसं ड्यू टू सम रिझन्स. ओके, म्हणजे झालेलं आपलं तर कम्प्लीट, परंतु थोडंसं रिव्हिजन राहिलेलं. सो लेट्स रिवाइज. ते पहिला रिवाइज करूया, त्याच्यानंतर मग आपण येऊया. ओके ओके बघा काय बघितलं तर पहिला तर बघितलेलं आपण, दॅट इज द फ्लावर इज द अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्मचं फ्लावर इज द रिप्रोडक्टिव्ह युनिट. ओके, त्यानंतर थॅलॅमस और रिसेप्टॅकल. थॅलॅमस और रिसेप्टॅकलवरती काय असते? कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम, गायनोशियम आणि गायनोशियम असते. ओके, त्यानंतर काय अँड्रोशियम आणि गायनोशियम. अँड्रोशियम आणि गायनोशियम जर सपोज एकाच प्लांटवरती प्रेझेंट असतील देन दॅट इज बायसेक्शुअल. एक ॲबसेंट असेल देन युनिसेक्शुअल. आणि त्यानंतर बघितलं ॲक्टिनोमॉर्फिक. ॲक्टिनोमॉर्फिकला काय म्हटलेलं? रेडियल सिमेट्री. म्हणजे कोणत्या पण प्लेनमधून जर डिवाइड होत असेल देन दॅट इज द, म्हणजे सपोज एक सेंटर पकडायचा, हा सेंटर पकडला आणि मग कोणत्या पण प्लेनमधून जर डिवाइड होत असेल देन दॅट इज द ॲक्टिनोमॉर्फी, दॅट इज रेडियल सिमेट्री. आणि फक्त ह्याच प्लेनमधून डिवाइड होत असेल किंवा ह्याच म्हणजे एकाच प्लेनमधून डिवाइड होत असेल देन दॅट इज द बायोलॅटरल सिमेट्री, झायगोमॉर्फिक. ओके, आणि त्यानंतर असिमेट्रिक म्हणजे कुठून पण करा डिवाइडच होत नाही. म्हणजे कसं इथं सेंटर पकडा, कुठे सेंटर पकडा होतच नाही, दॅट इज द असिमेट्रिक. ओके, त्यानंतर 3च्या मल्टिपल असेल देन 3 किंवा 3च्या मल्टिपल म्हणून दॅट इज ट्रायमेरस. 4 किंवा 4 टेट्रामेरस, दॅट इज द पेंटामेरस. ओके, दॅट्स ऑल. आणि त्यानंतर ब्रॅक्ट प्रेझेंट असेल देन ब्रॅक्टिएट, आणि ब्रॅक्ट जर ॲबसेंट असेल देन ही ब्रॅक्टिएट. ओके, इथंपर्यंत आपण कम्प्लिटली बघितलं होतं. नाव वी आर मुव्हिंग फॉरवर्ड. ओके, आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. की एकदा वाटलं तर आणखी रिवाइज करूया. ह्यात काय काय नव्हतं? थॅलॅमस, रिसेप्टॅकल, त्यानंतर युनिसेक्शुअल, बायसेक्शुअल, आणि त्यानंतर ॲक्टिनोमॉर्फिक, झायगोमॉर्फिक आणि असिमेट्रिक. ओके, दॅट इज इरेग्युलर, टेट्रामेरस, ट्रायमेरस आणि पेंटामेरस. ओके, ब्रॅक्टिएट. ओके, ठीक आहे, चलो. बेस्ड ऑन द पोजिशन ऑफ कॅलिक्स, की काय नाही हायपोगायनस. हायपोगायनस म्हणजे काय म्हणते? हायपोगायनस. पहिला काय हायपोगायनस. हायपोगायनस ड्यू टू गायनोशियम ऑक्युपाय. हायपो म्हणजे हायला कोण असणार? दॅट इज द गायनस. हायपोगायनस दॅट इज द हायेस्ट पोजिशन व्हाईल द अदर पार्ट्स आर सिच्युएटेड बिलो इट. यामध्ये काय येणार? हायला कोण असणार? हायला कोण असणार? गायनस. ओके, गायनोशियम. ओके, हायला कोण असणार? गायनोशियम ऑक्युपाय द हायेस्ट पोजिशन व्हाईल अदर पार्ट्स कसे असणार? लो, बिलो इट. ओके, दॅट्स इन सच सुपेरियर. फ्लावर्स called as a superior. Okay, superior. Okay, that is the mustard, china rose आणि brinjal. If gynoecium is situated in the center, okay, suppose सगळं याच्यानं पेरिगायनस म्हणजे सभोवताली. ओके, gynoecium center and other parts are located in the rim. सपोज कसं असतंय हायपोगायनस नंतर काय? पेरिगायनस. पेरिगायनस मध्ये काय येणार? सेंटरला काय असणार? गायनोशियम काय असणार? गायनोशियम सेंटर. सो बाकीचे पण कसे असणार? ह्याच्या अराउंड, ओके, अदर कसे असणार? अराउंड असणार. दॅट इज द ऑलमोस्ट ॲट द सेम लेवल, म्हणजे सेम लेवलला असणार. दॅट इज पेरिगायनस, सेम लेवल. द ओव्हरी इज हिअर सेट टू बी हाफ इन्फेरियर. येस, याला काय म्हणतात? हाफ इन्फेरियर. इथं ओव्हरी कशी होती? सुपेरियर. इथं हाफ इन्फेरियर. ओके, अदर सेम लेवल करूया इथं. ओके, अदर अराउंड म्हणण्यापेक्षा सेम लेवल म्हणून दिलं आहे तसं घेऊया, सेम लेवल. ओके, त्यानंतर काय होतं? इन्फेरियर. ओके, इपिगायनस फ्लावर. इपिगायनस. ओके, इपिगायनस फ्लावर काय म्हणते? मार्जिन ऑफ थॅलॅमस अपवर्ड्स ग्रोज अप एनक्लोजिंग द ovary completely and getting fused with it. The other parts rise above the ovary. म्हणजे इथं काय म्हणते? गायनोशियम खाली असणार. दॅट इज द अदर पार्ट्स अराइज. येस, अदर पार्ट्स above the ovary. अदर पार्ट्स above the ovary. अदर पार्ट्स above ovary. Hence the ovary is said to be inferior.
ओव्हरी काय ते होणार इन्फेरियर, म्हणजे इथं सगळ्यात ओव्हरी काय हायेस्ट पोझिशन ओव्हरी ऑक्युपाय करणार, इथं बरोबर मिडला असणार, आणि इथं काय होणार सगळ्यात लोवेस्ट पार्ट. ओके, ओव्हरीला काय होणार इन्फेरियर. दॅट इज एक्झाम्पल इज द क्युकुंबर, guava and the ray florets of the sunflower. ओके ओके, ह्याचे एक्झाम्पल पण दिलं जसं ए इज द ए काय आहे आपलं सुपेरियर इन हे म्हणते हायपोगायनस, आणि दिस इज द ए आणि बी सी एस. ए आणि बी जे आहेत ना हे दोन्ही सुपेरियर आहे. थर्ड वन इज द पेरिगायनस. येस आहे काही सगळं बरोबर आहे. आणि यामध्ये ओव्हरी पूर्णमध्ये आणि हे आहे ते पूर्ण एपिगायनस. ओके, आय होप यू गॉट. ओके चलो, पार्ट्स ऑफ फ्लावर. ओके, पार्ट्स ऑफ फ्लावर काय काय आता कॅलिक्स कोरला आपण मागास तर बघितलं, मग आता कॅलिक्स कोरला अँड्रोशियम गायनोशियम पूर्ण डिटेलमध्ये बघायचं. ओके, लेट्स सी इट. इथं काय म्हटलेलं आपण इन्फेरियर चल समजा. म्हणजे सपोज इथं कसं लक्षात ठेवायचं, काय हायपोगायनस, हायपो म्हणजे हायला कोण असणार गायनोशियम, दॅट इज द ओव्हरी, दॅट इज द सुपेरियर. आणि पेरिगायनस म्हणजे सेम लेवलला येणार, आणि इपिगायनस म्हणजे इन्फेरियर म्हणजे हे खाली येणार. दॅट्स ऑल. बस तसं याद रखणे काय यार बे खामका परेशान करते. ओके ठीक आहे. पार्ट्स ऑफ फ्लावर काय म्हणतं, इच फ्लावर नॉर्मली 4 होल्स, दॅट इज द कॅलिक्स, कोरला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. ओके, कॅलिक्स इज द आउटर मोस्ट होल. येस, तर आता हे इम्पॉर्टंट आहे. CALYX कॅलिक्स काय आउटर मोस्ट होल. ओके, कॅलिक्स इज द आउटर मोस्ट होल ऑफ द फ्लावर. द मेंबर्स आर कॉल्ड सेपल्स. येस, ह्याच्या मेंबर्सला काय म्हणतात, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, सेपल्स. Members are called as sepals. Generally sepals are green leaf like and protect the flower in the bud stage. Yes, that is very important. कसे असतात, ग्रीन असतात. ओके, ग्रीन लीफ लाईक अँड प्रोटेक्ट द फ्लावर इन बड स्टेज. ओके, प्रोटेक्ट द फ्लावर इन बड स्टेज. द कॅलिक्स मे बी गॅमोसेपलस, म्हणजे सपोज सेपल्स जर युनायटेड असतील देन गॅमोसेपलस, आणि ते जर म्हणजे काय म्हणतात सेपरेट असतील देन पॉलीसेपॅलस. गॅमो म्हणजे ऑब्वियसली काय येणार एकत्र येणार. ओके, आणि पॉली म्हणजे एकदम असं वेगळं वाटतं, सो पॉलीसेफॅलस दॅट इज द सेपल्स फ्री. यात काय असं जास्त काय नाही. कॅलिक्स आउटर मोस्ट, कॅलिक्स, कोरला, अँड्रोशियम, गायनोशियम, दॅट इज द कॅलिक्स कसं असणार आउटर मोस्ट, आणि त्याच्या मेंबर्सला सेपल्सच म्हणतात जनरली. सेपल्स ग्रीन लीफ लाईक प्रोटेक्ट द आणि बड स्टेज. ओके, आणि कॅलिक्स मे गॅमोसेपलस, दॅट इज सेपल्स युनायटेड, आणि पॉलीसेपलस सेपल्स फ्री. ओके, I hope you got now. Corolla, calyx corolla. Corolla is composed of petals. Yes, that is corolla. Okay. Corolla is composed of petals. Petals. Corolla is composed of petals. Okay. Okay. पेटल्स आर युजली ब्राईट कलर ड्यू टू म्हणजे पॉलिनेशनसाठी इन्सेक्टला अट्रॅक्ट कोण करते, पेटल्स. ब्राईट कलर्ड. असते. ओके, लाईक कॅलिक्स कोरला मे बी कोरला त्याला युनायटेड असतील, देन अगेन गॅमो पेटल्स युनायटेड, आणि पॉली पेटल्स फ्री असतील. द शेप अँड कलर व्हॅरी ग्रेटली इन प्लांट्स. कोरला मे बी ट्युबुलर, बेल शेप्ड और फनेल शेप्ड, म्हणजे ह्याला अट्रॅक्ट करूया ना. सो प्रत्येक प्लांटची वेगवेगळी टेक्निक असते, सो त्यानुसार ते अट्रॅक्ट करायसाठी वेगवेगळा शेप असणार. कॅलिक्स कोरला या मेंबर्सला काय म्हणतात, पेटल्सच म्हणतात, कंपोज ऑफ पेटल्स. आणि पेटल मे बी युजली ब्राईट कलर असते लाईक कोरला. अगेन पॉलीपेटलस अँड काय गॅमोपेटलस. ओके इथंपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? ओके एस्टिवेशन म्हणजे काय, द मोड ऑफ एस्टिवेशन. त्यानंतर आपण अँड्रोशियम आणि गायनोशियम बघूया. द मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ सेपल्स ऑर पेटल्स इन फ्लोरल ब्लड विथ रिस्पेक्ट टू मेंबर्स ऑफ द सेम होल इज नोन एज
एस्टिवेशन एक सिंपल सा फंडा लक्षात रखने का कि आपण हिंदी में मिक्स हो जाते यार. द मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ सेपल्स आणि पेटल्स, म्हणजे सेपल्स आणि पेटल्सचे जे अरेंजमेंट आहे ना दॅट इज कॉल्ड एज, बस एस्टिवेशन लक्षात राहील. ह्यातले हे काही विचारत नाहीत की एस्टिवेशन म्हणजे काय, हे लक्षात ठेवायचं की वेल्वेट, ट्विस्टेड, इम्ब्रिकेट अँड वेक्झिलरी, 4 टाईप आहेत लक्षात आहे. वेल्वेट, ट्विस्टेड, इम्ब्रिकेट आणि वेक्झिलरी. ओके चलो. काय म्हणतं आहे, वेन सेपल्स ऑर पेटल्स इन होल जस्ट टच वन अनदर मार्जिन विदाउट ओव्हरलॅपिंग. म्हणजे काय म्हणतं, वेन सेपल्स ऑर पेटल्स होल जस्ट टच वन अनदर ॲट द मार्जिन, म्हणजे जस्ट टच करतात ॲट द मार्जिनला जस्ट टच करतात विदाउट ओव्हरलॅपिंग. कॅलोट्रॉपिस इट इज नोन एज वेल्वेट. ओके, म्हणजे जस्ट टचिंग केलं. जस्ट टच म्हणजे मार्जिनला. इफ वन मार्जिन ऑफ अपेंडेज overlaps that next one and so the China roll called as twisted. म्हणजे जस्ट थोडंसं काय म्हणते असं ह्याच्यावरती थोडंसं म्हणजे एक जे आहे ना, इफ वन मार्जिन, एक मार्जिन, हे दुसरं मार्जिन, परत दुसरं मार्जिन, हे म्हणजे एक मार्जिन ओव्हरलॅप करते. दॅट इज द इफ मार्जिन्स ऑफ सेपल्स और पेटल्स ओव्हरलॅप वन अनदर बट नॉट इन पर्टिक्युलर डायरेक्शन. सपोज पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये ही होत नाही, दॅट इज द इम्ब्रिकेट. ओके, त्यानंतर यामध्ये काय होतं, इन पेबिन देअर 5 पेटल्स लार्जेस्ट स्टँडर्ड ओर 5 पेटल्स लार्जेस्ट स्टँडर्ड ओव्हरलॅप्स 2 लॅटरल पेटल्स विंग, आणि त्यानंतर ओव्हरलॅप 2 स्मॉलेस्ट अँटेरियर पेटल्स, दॅट इज द. ओके, किल्स दिस टाइप ऑफ वेक्झिलरी. सपोज एक लव स्टोरी लक्षात ठेवा आपण ना, इसको किधर रिलेट नहीं करने का रे, कुठं रिलेट करू नका, जस्ट सांगवले. सपोज हेअर इज अ बॉय अँड हेअर इज अ गर्ल. म्हणजे हे दोघं जण दररोज बसमधून ट्रॅव्हल करायच्या, म्हणजे एका ठिकाणी जॉबला जातो. सो पहिल्या दिवशी जस्ट टच होणार, म्हणजे एका वेळेस चुकून कोणतरी धक्का वगैरे दिला. सो पहिल्यांदा गर्ल शिव्या वगैरे देणार, माहिती हर घर की कहाणी आहे. सो जस्ट टचिंग दॅट इज द वेल्वेट. ओके, मग परत काय होणार, अगेन पहिल्या दिवशी तर जस्ट टच झाली, मग असं थोडं दिवस चालत राहिलं, मग मी पण थोडं दोघांची आता थोडीशी होत जाते ना. सो नंतर मग जस्ट थोडंसं टच केलं तरी काय नाही, मग थोडंसं जस्ट एका साईडनं टच व्हायला चालू होतं, इकडून टच व्हायला चालू होते, दॅट इज द ट्विस्टेड. मग ठीक आहे, पुन्हा इम्ब्रिकेटमध्ये काय होतं आहे, दॅट इज द ओव्हरलॅप वन अनदर. इकडून पण टचिंग यायला चालू होते, ही पण टचिंग चालू. ओके, इधर से भी टचिंग चालू, इधर से भी टचिंग चालू, म्हणजे दोन्ही साईडनं टचिंग चालू. दॅट इज द इफ वन मार्जिन येस इम्ब्रिकेट इफ द मार्जिन्स वन अनादर. ओके, हे कोणतं पर्टिक्युलर डायरेक्शन म्हणजे दॅट इज द पूर्ण चालू झालं. त्यानंतर मग पूर्णच खतम, दॅट इज द वॅक्झिलरी. ओके, आई होप यू गॉट. अभी जिसको समझ नहीं आया वो समझ गया, अभी जिसको अभी तक समझ नहीं आया हो रट लो, म्हणजे क्या. बघा आणखी एकदा सांगतो. सपोज पहिल्यांदा काय होतं, पहिल्यांदा एका बसमधून किंवा एका ट्रेनमधून जस्ट एक रँडम बॉय अँड रँडम गर्ल जात होते. मग पहिल्या स्टार्टिंगला काय चुकून धक्का लागतो, दॅट इज द. हे लास्ट टाईम सांगावलं, जर ह्याच्यावरून पण तुम्हाला समजून येत नसेल देन आप रटलो भाई, तुम्ही पाठ करा खरंच. ओके, जस्ट टच दॅट इज द वेल्वेट. त्यानंतर मग काय होणार, इकडून डेलीच थोडं टचिंग चालू होणार, हे पण काय नाही, पण थोडंसं जस्ट टचिंग वन साईड टचिंग चालू झालं. मग ह्याला पण थोडं तरी ही स्टार्टेड लाईकिंग. देन दॅट इज द ट्विस्टेड. त्यानंतर मग हे काय होणार, इकडून पण परत टचिंग स्टार्ट होणार, मग काय इकडून पण काय पर्टिक्युलर डिरेक्शन येत नाही, दॅट इज द इम्ब्रिकेट. आणि मग फायनल यहाँ तो हगिंग हो गया भाई, हग, दैट्स द वैक्सिलरी. आई होप यू गॉट. अभी इसको रिवाइज करने की ज़रूरत नहीं है शायद, मुझे लगता है. क्या है लिहायचं का इथं, नाही आय थिंक गरज नाही आहे. यू कॅन डू. ओके, पहिले काय होतं, हायपोगायनस नंतर पेरिगायनस नंतर इपिगायनस बघितलं, परत त्यानंतर कॅलिक्स कोरलच बघितलं, त्यानंतर हे बघितलेलं आहे. आय होप आतापर्यंत एव्हरीथिंग इज क्लिअर. थँक्यू सो मच. अगेन सांगतोय,
एक्झाम्पलच्या ट्रिकसाठी टेन्शन घेऊ नका, आई विल अपलोड. ओके, मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. बाय बाय, टेक केयर.